नमस्कार, मी राजर्षी शाहू प्रतिष्ठान लातूर यातर्फे आपलं स्वागत करतो। आज आम्ही इथे RGSY अंतर्गत राष्ट्रीय ग्राम स्वराज्य योजना अंतर्गत आम्ही प्रशिक्षण शिबिर घेत आहोत। कारण आज आपल्याला एक चित्र बघायला मिळते की जे ग्रामपंचायत सदस्य निवडून येतात यांना बऱ्याच वेळा पूर्णपणे माहिती नसते किंवा यामध्ये ते अधिक कार्यक्षमतेने कार्य करू शकावे यासाठी हे प्रशिक्षण आयोजित केलेले आहे। महाराष्ट्र शासन, केंद्र शासन तसेच यशदा व राजर्षी शाहू प्रतिष्ठान लातूर यांचा हा संयुक्तिक उपक्रम आहे। बघूया पार्टिसिपेंट आपल्या संदर्भात काय बोलतात। धन्यवाद। तर बोला। काय आपल्याला समजत नाही। घरोघर संडास राहावं, शाळा काही वाढावं, काही सुधारणा व्हावं पंचायतची। आपल्याला काही दुसरं काही सुचत नाही, काय नाही सांगायचं नाही। तुम्हाला किती महिने झाले आता निवडून येऊन? सहा महिने अगोदर ती आम्ही होतो पण आमची मालकच येतात, आपल्याला काही कामच पडत नाही। आता झाली मी, आता तुम्ही झाला बरोबर। तुम्ही ग्रामविकास अधिकाऱ्याला विचारलं का काय असतं? ग्रामसेवकने कधी माहिती दिली तुम्हाला? आम्हाला माहितीच देत नाही, ती सरपंच विचारतच नाही आम्हाला काय माहिती। तुम्ही विचारलं का कधी स्वतःहून? त्याला सांगायला तुम्ही विचारलं का? आम्हाला फक्त सही घेणार का नाही तेवढी करा। सही घेणार, कुठं काय मिळालं, कुठं काय नाही, त्याला काही आम्हाला गावातल्या सर बाईला उगा हसू नका तुम्ही। आता तुम्हाला इथं खरं माहिती मिळाली। 15 वर्ष आहे ते किती? 15 वर्षापासून सदस्य असून सुद्धा आम्हाला काहीच नाही। तर आपल्याला तुम्हाला इथं माहिती मिळाली। आणि बाजूला व्हायचं, सही करायचं, बाजूला व्हायचं, त्याला किती का खायला किती का वर्षाला काय करते आम्हाला काही विचारत नाही। पण आता जर माहिती मिळाली तर तुम्ही गावामध्ये करणार विकास त्या पद्धतीला? नाही, आता जर माहिती घेऊन जाल तुम्ही या 3 दिवसामध्ये तर करणार उपयोग त्याच्या व्यवस्थित? चालेल, सांगू बसा। महिलांचा सहभाग असतो। लोकप्रक्रियेच्या समाज घडवण्याच्या प्रक्रियेमध्ये महत्त्वाचा भाग हा महिलांचा यापुढे असणार आहे। आणि आता या पुढच्या ज्या जिल्हा परिषद पंचायत समिती किंवा ग्रामपंचायतच्या निवडणुका होतील त्यामध्ये 50% महिला हे आरक्षित आहेत। म्हणून आता महिलांनी सुद्धा या ठिकाणी पुढे येणं अतिशय गरजेचं आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे, प्रशिक्षण कशासाठी? मित्रांनो, तुम्हाला सांगतो काही अशा आता पाहताय आपण की तालुक्याचा गट विकास अधिकारी प्रत्येकाने मी सांगणं शक्य आहे का की इतक्या योजना आहेत, त्या अशा आहेत? प्रत्येक सदस्यांना, प्रत्येक येणाऱ्या नागरिकांना हे सांगणं शक्य नाही। म्हणून सर्व आपले नवनिर्वाचित जे ग्रामपंचायतचे सदस्य आहेत त्यांना एकत्रित करून आपल्या केंद्र शासनाचे असतील, राज्य शासनाचे असतील किंवा जिल्हा परिषदचे असतील किंवा आपल्या उत्पादनातून ज्या काही आपण विकासाच्या योजना करतो त्या कशा असाव्या, त्याचे नियम काय आहेत, त्याचे निकष काय आहेत, ते कशा पद्धतीने करायला पाहिजे, त्याचे लाभार्थी कोण आहेत, ह्यासाठी हे प्रशिक्षण आहे। जेणेकरून आपण गावात गेल्यानंतर आपल्याला अतिशय म्हणजे लोकांना सामोरे जाताना सोयीचं आणि सोपं पडेल। दुसरं महत्वाचं आणि प्रत्येकाला विनंती की साहेब फक्त 1 मिनिटामध्ये बोला म्हणलेलं, आपण फक्त 1 मिनिटातच बोलायचं आहे। विकास साहेबांचं आपण जे प्रशिक्षणामध्ये जे त्यांचं मार्ग अतिशय मोलाचं वाटलं मला। क्षमतावरती याशिवाय परत 1 मिनिट बोलणार आहे साहेब। माणसाचा आतून जर विकास झाला, माणसाच्या हृदयामधून विकास झाला तोच खरा विकास। गावाचा विकास सिमेंट रोड केले, नाल्या केल्या, हे केल्या, या असल्या कारणाने विकास होणार नाही। खरा विकास प्रत्येक माणसाला, विद्यार्थ्याला असे वाटोळ्यातून वर्षातून 2 वर्षातून तुम्ही असे कार्यक्रम घेतले पाहिजे। आणि हे प्रशिक्षण म्हणजे इतकं सुंदर आहे। मी साहेबाचं ऐकत असताना भावून गेलो होते। BCom MBA अतिशय सुंदर असं त्याच्या अनुभवातून सांगितलं। जे आपण पुस्तकामधून 1 महिने 1-2 वर्ष अभ्यास जरी केला तर आपल्याला लक्षात येत नाही। प्रशिक्षणामधून माणसाचा बौद्धिक आणि शारीरिक दोन्ही गोष्टीचा आपण आम्हाला मार्गदर्शन केलं, त्याबद्दल आमच्या समस्त कामोकर तालुक्याच्या वतीने मी आपलं जाहीर अभिनंदन करतो। आणि आशाताई बेशेंचा जर त्यांच्या विषयी मला काही माहिती नव्हते, परंतु पेपरामध्ये आशाताईंना मी रोज विलासराव देशमुख साहेबांच्या कार्यक्रमात कुठल्याही कार्यक्रमात ते नेहमी पेपरमध्ये असतात। त्यांचं सुद्धा अमोकर तालुक्याच्या वतीने अभिनंदन। आणि एवढंच बोलून माझे 2 शब्द जय हिंद, जय महाराष्ट्र।
गावाची स्वच्छता करणे हे माझं कर्तव्य आहे. नाव सांगा. किशोर ज्ञानोबा खाकरे, हा. माळेगाव इथं रहिवासी आहे. बाजूला माळेगाव आहे. सोसायटी चेअरमन पण आहे. तर सगळ्यांना सोसायटी सर्व मेंबर मिळून गावाचं सगळं असं सर्वांना करत जावं, सर्वांना मिळून मिसळून राहत जावं. मी कधीच असं विरोध केला नाही आम्ही. पाण्याची स्वच्छता राखणे, पाणी हे करणे. सदस्य शांताबाई हरिबाग, सरपंच गणपतवालेराव, रबिया अकाणी. गावाला का नाही, गावाच्या खेड्यातल्या बाया शहरमध्ये गेल्याच नसत्या. काही ना ते बोलायची भीती वाटत असते. शहरच्या बाया असतात ते बोललेल्या असतात, त्याला माहिती नसते, कुण्या गोष्टीची भीती वाटते. म्हणून येऊ शकते बायाच्या तर सारख्याच असतात, फक्त ते शहरमध्ये असतात म्हणून थोडं दट असतात. तुमचं काय स्वप्न आहे गावासाठी ते सांगा. आता गावासाठी येतं आहे तर सरपंच, तर पाण्याची व्यवस्था, रस्ते दुरुस्त करणे हे आपल्याकडे असतं सगळं. सगळ्याच्या त्यांनी सांगते आपण ऐकावं, कोणाकाच्या करायचं हेच असतं काच. आल्यावर ना त्याचं सांगतात आपल्याचं. राजर्षी शाहू प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रीमती खुशीताई, आदरणीय साहेब भगीश्रीताई, आम्हाला काही उद्योग करून द्यावं एवढं असं त्यांनी सांगितलं. त्याच्या बाबतीत आम्ही मशासाठी भरपूर कालच आम्ही म्हणजे सरकार ते आम्हाला त्यांनी करून द्यावं. आम्ही त्याचं हे करून आम्ही करतात. शेती आहे त्याचा आम्ही कसं बी करता एवढा आम्हाला त्यांनी करून द्यावं, आम्ही करतो. माझे 3 दिवस मला पाहिजे होते, पण तुम्ही मला 1च दिवस दिला. असं एवढं अनमोल, त्याचं मोल नाही, एवढं मार्गदर्शन केले त्यांनी. त्याच्या पायाच ग्रामपंचायत आहे आम्हाला माहीत होतं, परंतु लोकांपर्यंत कसं पोहोचावं हा मार्ग माहीत नव्हता. एकट्याला माहीत असून काय पडलं. परंतु साहेबांनी जो मार्ग दाखवून दिला की अपयश यशाची पायरी, अपयश आलं तर घाबरायचं नसते, पुन्हा जोमान तयारी लागायचं. गेल्या होत्या आधी केलेच पाहिजे मॅडम म्हणून सतत करत राहावा. मोठा आणि बहुमोल संदेश तुम्ही दिला. आम्हाला नाराज वाटत होतं आमच्या मनाला की आमचे 1 वर्ष होऊन गेले तरी पण आमचा काही फायदा झाला नाही. तरी पण आमच्याकडे आणखी 4 वर्ष वेळ आहे. परत मॅडमने दाखवून दिल्या. त्यामुळे मी सर्व ग्रुपचं स्पीचचं मनापासून हार्दिक अभिनंदन. योजना राबवलेल्या बरं, कारण शासनाच्या इतक्या गोष्टीला तोंड द्यावं लागते, म्हणजे इतक्या प्रश्नाचे उत्तर द्यावे लागतात. तसं नाही, योजना अतिशय चांगली आहे. फक्त राबवणाराचा हेतू प्रामाणिक असला पाहिजे, ज्याच्यासाठी दुसरी सूचना हा घ्या काढून लवकर. दुसरी सूचना अंमलात आणा. धन्यवाद ऐकून घेतल्याबद्दल. तो खूप लोकांकडे आम्ही देऊन ठेवलेला आहे. तसेच आम्ही दलित वस्ती साक्षरता अभियान आणि आरोग्य खात्याकडे लक्ष देणार आहोत. आणि शाळेसाठी जी समिती आम्ही नेमली आहे, ती समिती आम्ही शाळेमध्ये जे मुलं जातात त्याच पालकांची नेमलेली आहे, कारण ते व्यवस्थित तिथे लक्ष देऊ शकतात असं आम्हाला वाटतंय. त्याचबरोबर गावामध्ये 16 शौचालयाचा पूर्णपणे उपयोग आणि झाडे लावण्याचं पूर्ण हे केलेलं आहे. प्रत्येक एका माणसामागे 4 ते 5 झाडं आम्ही दिलेले आहेत. बचत गटांतर्गत दारूबंदी केलेली आहे. व्यसन मुक्तीचे जे गुंडाबंदी दारूबंदी जे काही आहे ते आम्ही बचत गटांतर्गत केलेलं आहे. बचत गट आमच्या गावामध्ये खूप चालतात, त्यामुळे बायकांना स्वयंरोजगार मिळतो. आणि तसेच सोलार सिस्टीम जे दिले आहेत, लोकांची मानसिकता बदलणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. एक सेवा हे स्वतःमध्ये विषय आहे, ज्ञान संस्कार साक्षरता सगळे विषय आहेत, पण ह्या सगळ्याचा विश्वास असला पाहिजे. जो विश्वास म्हणजे तुम्हाला महाराष्ट्रातली कृष्णाची गोष्ट माहिती आहे तुम्हाला. कृष्णाच्या बद्दल एवढं सोनं जरी टाकलं तर एक श्रद्धेने टाकलं तर पाण्याला वर गेला.
माझे जे काही मित्र असतात त्यांनी मला फक्त सांगितलं होतं, पण खरोखरच यशदा या ठिकाणी आपल्या पेशंट मॅडमने या ठिकाणी निर्माण केलं. तर मला असं काम असतं म्हणून मला असं वाटलं की खरंच मला माझ्या बहिणींना सांगावं वाटतं की तुम्ही जी ताई, तर मला यांचं कार्य काय मला माहीत नाही, पण महिला बचत गटातून आलेल्या मॅडम त्या आशात आहे. खरंच नावात त्यांची अशी आशा आम्ही तुम्हाला व्यक्त करतो की या सगळ्यांनी तुमचा आदर्श घ्या. कारण मला पहिल्यांदा आपण जे पूजन करून सावित्रीबाईचं, खरोखरच सावित्रीबाईंनी जे स्त्रियांना शिक्षणात पुढे आणण्याचं काम केलं आणि सगळ्यात महत्त्वाने आपलं मार्गदर्शन कालपासून करतात. त्यांचं मार्गदर्शन असं आहे की पोटतिडकी नाही. मी बघत होतो कालपासून की या ठिकाणी एकही माणूस हालायला नको आहे, पण प्रत्येक ग्रामपंचायतीचे सदस्य आता मी पाहिलं, काल महिलांची संख्या जास्त नव्हती, पण असं पाहायला लागले. पण असं मार्गदर्शन तुम्ही लाखो रुपये जर दिलं तर तुम्हाला हे मार्गदर्शन भेटणार नाही. आणि म्हणून असं सांगायचं की ग्रामपंचायतमध्ये आपण काम करत असताना आपण ग्रामपंचायतचे सदस्य, ग्रामसेवक असतील, सरपंच असतील किंवा इतर सामाजिक कार्यकर्ते असतील आणि किंवा आता नवीन झालेले सदस्य महिला असतील, तर तुम्ही